अर्जुननी मला स्पष्टपणे सांगितलंय की तो आणि मी आता फक्त मित्र म्हणून राहू, पण तरीही माझं मन हे का मान्य करत नाहीये? अरे मॅडम, हा, बोला ना चिंचुके, काही काम होतं का? अहो अरे मॅडम, काम तर होतच राहतील, पण तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, ते थोडंसं. अहो साहेबांनी त्यांचा निर्णय तुम्हाला सांगितलाय, माहितीये मला. अर्जुन काही बोलला का तुम्हाला? मॅडम ती महत्वाचं नाही. अहो मला सांगा, तुम्ही असं किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहे? मग काय करू चिंचुके, सांगा ना तुम्ही. अहो मी किती प्रयत्न केले, पण ती अपर्णा अर्जुनला माझा होश देत नाहीये. मी पुन्हा एकदा अर्जुनला अप्पीला का निवडलं म्हणून विचारलं, पण त्याचा निर्णय बदलेल असं मला वाटत नाहीये आता. हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा. अहो साहेब अमोलच्या बाबतीत हळू आहेत, म्हणून तर त्या परत परत चुका करतात. पण त्याने काय फरक पडणार आहे चिंचुके? अहो मॅडम, त्यांचं अगोदर पण अपर्णा मॅडम बरोबर पटलं नव्हतं, आणि आता पण पटणार नाही. आणि तुम्ही असा धीर सोडू नका बरं. मला काहीच कळत नाहीये चिंचुके. अहो मला अर्जुनला गमवायचं नाहीये, पण मला काही करता पण येत नाहीये. अहो मॅडम, काय करायची गरजच नाही असं वाटतंय मला. म्हणजे तुम्ही आता शांत राहा. मला गॅरंटी आहे बघा, अपर्णा मॅडम आणि साहेबांचं लई दिवस पटत नाही बघा. पण तुम्ही जर असंच चुकीच्या मार्गाने प्रयत्न केले तर साहेब अपर्णा मॅडम पासून वेगळे होतील, पण तुमचं कधीच होणार नाही. हो, ते तर मला वाटतच आलंय चिंचुके. मी आतापर्यंत केलेल्या चुकीच्या प्रयत्नांमुळेच अर्जुन माझ्यापासून दूर गेलाय असंच वाटतंय मला. पण मी साहेबांना चांगलं ओळखतो मॅडम. साहेबांना ना सरळ मार्गी माणसं आवडतात. पटतंय मला. पटतंय ना? मग तसंच वागा की आता. देवा आणि शांत राहा. अहो जमल तेवढं आपण कसं चांगलंय की साहेबांना आहे ना कामातनं वागण्यातनं दाखवा. नाही म्हणजे तुम्ही चांगलेच आहात, पण ती साहेबांपर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे चिंचुके. ठीक आहे मॅडम.